नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी जिभेवर विरघळणारे मऊसूत असे उपवासाला चालतील साबुदाणा लाडू आज मी करून दाखवणार आहे। यासाठी प्रथम मी एक कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तर आपण गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। लो फ्लेमवर ही कढई ठेवलेली आहे। तर याच्यात मी 1 कप साबुदाणा घातलेला आहे। आपल्याला हा आता परतवून घ्यायचा आहे। तर लो फ्लेमवर कढई आहे आणि 5 मिनिटं मी आता हे परतवून घेणार आहे। आपल्याला सतत हलवत राहायचे जेणेकरून साबुदाणा चिकटणार नाही। 5 मिनिटानंतर मी आता हा साबुदाणा या ताटात ठेवलाय तो गार करण्यासाठी। त्यानंतर आपल्याला तो मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सर मधून काढताना आपल्याला त्याची बारीक पूडच करून घ्यायची आहे। जर समजा तुमची जाड पूड निघाली साबुदाण्याची तर तुम्ही ती चाळणीने चाळून घेऊ शकता। तर माझा साबुदाणा मी बारीक करून घेतलेला असल्यामुळे मला तो चाळणीने चाळण्याची गरज नाहीये। मी या भांड्यामध्ये तो घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर बारीक केलेली साखर घालत आहे आणि याच्यात 1/4 कप तूप जे मी पातळ करून घेतलेला आहे ते पण घालत आहे। आपल्याला या गोष्टी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या चांगल्या प्रकारे आणि आता याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। तर असे हे साबुदाणा लाडू चवीला अतिशय छान लागतात आणि उपवासाला सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये ड्राय फ्रूट सुकामेवा सुद्धा घालू शकता। त्या प्रकारे मी हे लाडू वळून घेत आहे। तुम्ही बघू शकता बाकीचे पण मी लाडू अशाच पद्धतीने वळून घेणार आहे। तर सगळे लाडू मी वळून घेतलेले आहे। साधारण 8 ते 9 लाडू आपले होतात 1 कप साबुदाणामध्ये। तर जिभेवर विरघळणारे मऊसूत उपवासाला जे हमखास चालतात असे साबुदाणा लाडू तयार आहे। मी साहित्याचा वापर करून मी हे लाडू बनवलेले आहेत। फक्त 3च गोष्टींचा वापर मी इथे केलेला आहे आणि हे लाडू ही झटपट बनतात, जास्त वेळ पण नाही लागत आणि उपवासालाही ते चालतात। असे हे साबुदाणा लाडू जिभेवर विरघळणारे जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।